एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। महिलेनं लव्ह मॅरेजच्या 4 वर्षानंतर तिच्या पतीची हत्या केली आहे। दोरखंडाच्या सहाय्यानं तिनं पतीचा गळा घोटला। त्यानंतर रात्रभर ती पतीच्या बाजूला बसून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत बसली होती। त्यानंतर पतीनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला, मात्र तिचा कट पोलिसांनी उघडा पाडला। पतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबियांना सोपवण्यात आलेलं आहे, तर पत्नीला हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे। संपूर्ण प्रकरण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर ही घटना घडलेली आहे राजस्थानमधील चुरूमध्ये। या ठिकाणी पोलिसांनी अधिक दिलेली माहिती अशी आहे की चुरू शहरातील ओम कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे। हे दाम्पत्य भाड्याच्या घरात राहत होते। आरोपी पत्नी दीपिकानं तिचा पती मोहनलालची दोरखंडानं गळा आवळून हत्या केली। त्यानंतर पूर्ण रात्र त्याच्या मृतदेहाशेजारी बसून काढली। सकाळी आरोपी महिलेनं पोलिसांना फोन करून पतीने आत्महत्या केल्याचं सांगितलं। पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथील परिस्थिती पाहून त्यांना संशय आला। पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्यांना शंका आली। त्यांनी पत्नीची खोलात जाऊन चौकशी केली। त्यानंतर पत्नीचे बिंग फुटले आणि तिनेच पतीची हत्या केल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालेली आहे, तर शेजाऱ्यांनाही धक्का बसलाय। या प्रकरणात पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करताना म्हणाले की बारगावचे रहिवासी दिलबर यांनी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली। दलबीर हे मृतक मोहनलालचे वडील आहेत। दलबीर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलंय की 2019 मध्ये त्यांचा मुलगा मोहनलालनं दीपिकासोबत लव्ह मॅरेज केलं होतं। सुरुवातीला ते दोघं गावातच राहत होते। गेल्या 8 महिन्यांपासून मोहनलाल आणि दीपिका चुरू येथील ओम कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहायला लागले। दोघांमध्ये सतत वाद होत होते। दीपिकाला मोहनलाल सोबत राहायचं नव्हतं। तिने कित्येक वेळा त्याच्यापासून वेगळं होण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिला यश आलं नाही। घटस्फोट दिला नाही तर मी कोणत्याही थराला जाऊ शकते असा इशाराही तिनं वारंवार दिला होता। मोहनलालची तिनं हत्या केली। रात्री दोरीच्या साह्यानं तिनं त्याचा गळा घोटला आणि आम्हाला फोन करून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली।